भारत सरकारने 100% भारत साक्षर करण्यासाठी जो NILP उपक्रम सुरू केलेला आहे, यामध्ये शिक्षक व समाजाच्या सहकार्यातून 100% साक्षरता साध्य करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे, उल्हास नव भारत या नावाने. आणि यामध्ये आपल्याला आत्ताच 21 सप्टेंबर 2025 रोजी तिसरी परीक्षा या असाक्षरांची घ्यायची आहे. मग ही परीक्षा घेत असताना कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी आहे ज्यावर आपल्याला विचार करायचा आहे, आणि यांची म्हणजे असाक्षरांची परीक्षा घेत असताना मुख्याध्यापक तसेच इतरांचे जे कार्य आहे, कोणकोणते फॉर्म्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कोणते भरायचे आहेत, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर 21 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये असाक्षरांच्या सवलतीनुसार आपल्याला त्यांची परीक्षा या ठिकाणी घ्यायची आहे. यापूर्वी तशी सूचना आपल्याला मिळालेल्या आहेच. तर हा कार्यक्रम घेत असताना काही महत्त्वाच्या सूचना ज्या तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असतील त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपल्याला माहीतच आहे की पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीसाठी उल्हास भाग 1 ते 4 पर्यंतच्या पुस्तिका होत्या. तसेच वर्ग 3री ते 5वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित आपण ही परीक्षा अभ्यास घेत असतो. मग जेव्हा ही परीक्षा होते त्यावेळेस जेव्हा असाक्षर व्यक्ती आपल्याकडे येईल शाळेमध्ये, ज्याची नोंदणी आपण केलेली आहे, त्याची टॅगिंग आपण केलेली आहे, असा असाक्षराचा शक्यतो एक आय कार्ड साईज जो फोटो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याचं जे काही आयडेंटिफिकेशन आहे, म्हणजे ओळखपत्र जे आहेत, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, हे पण आपल्याला नोंदवायचं आहे. त्याच्या पुढे एक फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्ममध्ये आपल्याला ते नोंदवायचं आहे. त्याचबरोबर ही जी परीक्षा आहे ही 150 गुणांची असते आणि यामध्ये वाचनासाठी 50 गुण, लेखनासाठी 50 गुण आणि संख्याज्ञानासाठी 50 गुण आहे. जवळपास 16.5 गुण हे 50 पैकी प्रत्येक भागामध्ये आपल्याला मिळवणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. म्हणजेच 33% गुण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. तसेच जर गुण कमी पडत असतील तर आपल्याला 150मधून म्हणजे 150 गुणांपैकी जर 49.5 गुण मिळत नसतील तर 5 मार्क हा ग्रेस म्हणून आपल्याला देता येणार आहे. तर ही परीक्षेची वेळ या ठिकाणी आपण पाहतोच आहे, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि प्रत्यक्ष पेपरचा जो कालावधी आहे तो 3 तासाचा आपल्याला असणार आहे. दिव्यांग जे व्यक्ती असतील त्यांना 50 मिनिटाची जादाची सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने यांचे प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच असणार आहे. मग त्यांचा बैठक क्रमांक घेत असताना आपल्याला हा एक फॉर्मॅट या ठिकाणी दिसतोय सगळ्यांना, की यामध्ये बैठक क्रमांक लिहित असताना सुरुवातीला राज्याचा कोड आहे, जिल्ह्याचा कोड आहे, त्यानंतर ब्लॉकचा कोड आहे. म्हणजेच जो 11 अंकी आपला शालार्थ युडायस कोड आहे शाळेचा, तो युडायस कोड आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर जेवढी संख्या आपली असाक्षराची असेल त्यानुसार आपल्याला त्याचा बैठक क्रमांक द्यायचा आहे. म्हणजे रकाना क्रमांक 12, 13, 14मध्ये आपण बैठक क्रमांक घेत असताना 001, 002 याप्रमाणे देणार आहोत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी ही जे वेळापत्रक दिलेलं आहे की बैठकीचं नियोजन कसं करायचं, यामध्ये केंद्र स्तरावर बैठक कधी होणार, तालुका स्तरावर कधी होणार, जिल्हा स्तरावर कधी होणार, या ठिकाणी ही बैठकीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि अंतिमतः जो परीक्षेचा वेळ आहे ती 21 सप्टेंबरची इथं दिसत आहे आपल्याला. त्यानंतर परीक्षेनंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका यांचा हिशोब सादर करायचा आहे.
मुख्याध्यापकांनी त्या कालावधीमध्ये जो काही खर्च केलेला आहे त्याचा तपशिलाचा नमुना दिलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे. उत्तरपत्रिका तपासणी करायची आहे त्याच दिवशी, शक्यतो त्याच दिवशी करायची आहे, नाही झाले तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते करायचे आहे. आणि आपल्याला एक एक्सेल शीट पुरवणार आहे, त्या एक्सेल शीटमध्ये आपल्याला ते भरायचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी केंद्रप्रमुखांनी गट शिक्षणाधिकारी यांना आणि गट शिक्षणाधिकारी यांनी योजना कार्यालय शिक्षणाधिकारी यांना या क्रमाने हे सगळा जो काही फॉर्मॅट आहे तो पाठवत जायचा आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठीचा खर्च या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. जवळपास 6 रुपये मुख्याध्यापकाच्या अखत्यारीमध्ये आपल्याला या ठिकाणी खर्च दिसून येत आहे. साक्षराची रजिस्ट्रेशन जे करणार आहे त्याचं नाव वगैरे लिहिण्यासाठीची, यासाठी त्याला 1 रुपया नोंदणी करण्यासाठी मिळणार आहे. अहवाल लिहिणे वगैरे यासाठी 2 रुपये मिळणार आहेत. तसेच खाली जर आपण बघितलं तर गुण नोंद तक्ता जो आपण ऑनलाईन भरणार आहोत, एक्सेल शीट भरणार आहोत, त्या एक्सेल शीटसाठी 2 रुपये हा खर्च आपल्याला मिळणार आहे प्रति हस्ताक्षर. त्याचबरोबर एवढा महत्त्वाचा खर्च जो मुख्याध्यापक स्तरावरचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं जो आहे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला की केंद्र संचालक जो आहे, म्हणजे प्रत्येक मुख्याध्यापक हा केंद्र संचालक असल्यामुळं केंद्र संचालकाने काय करावं हे या ठिकाणी दिसत आहे. त्याचा अहवाल या ठिकाणी दिसत आहे. मग केंद्र संचालकाच्या अहवालामध्ये या ठिकाणी परीक्षा केंद्र क्रमांक आहे बघा. तो परीक्षा केंद्र क्रमांक म्हणजेच आपला शाळेचा UDAS नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपल्या शाळेचं नाव परीक्षा केंद्र म्हणून टाकायचं आहे. परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता म्हणजे आपलं गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत ते वाचून आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि संकीर्ण तक्ता ही माहिती भरत असताना एकूण साक्षर किती आहेत, उपस्थित किती आहेत आणि प्रवर्गनिहाय उपस्थित किती आहे हे आपल्याला या अहवालामध्ये भरायचं आहे. पुढे गेल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा परीक्षेचा खर्च जो आपण आत्ताच बघितला तो खर्च या ठिकाणी खर्च अहवालामध्ये आपल्याला लिहायचा आहे. जर आपण एखादा कर्मचारी नियुक्त केला असेल तर त्याची माहिती या ठिकाणी शक्यतो आपले शिक्षकच हे काम करत असल्यामुळं त्याची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा प्रपत्र जे शाळा स्तरावर आपल्याला जपून ठेवायचे ते म्हणजे परीक्षार्थीची स्वाक्षरी पट. यामध्ये परीक्षार्थी म्हणजे असाक्षराचं नाव लिहायचं आहे. त्यांना जो 14 अंकी आपण बैठक क्रमांक दिला आहे तो लिहायचा आहे. त्याचं जेंडर लिहायचं आहे, जात लिहायची, दिव्यांग असेल तर ते लिहायचं आणि त्याची स्वाक्षरी घ्यायची. पुढचा जो महत्त्वाचा अहवाल आहे केंद्र संचालक नियुक्तीपत्र, जे ऑलरेडी मुख्याध्यापक आहेत केंद्र संचालक असल्यामुळं त्यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त केलेलेच आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा भाग आहे नियुक्तीपत्राचा पर्यवेक्षकाच्या संदर्भामध्ये. हे केंद्र संचालक म्हणजे मुख्याध्यापक ज्या एका शिक्षकाला जबाबदारी देतात त्याच्यासाठी नेमणूक पत्र या ठिकाणी दिसत आहे. अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे नोंदणी फॉर्म या ठिकाणी दिसत आहे. जो असाक्षर शाळेत आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जे कार्यवाही करायची आहे, ऑनलाईन तर आपण उल्हास ॲपवर नोंदणी केलेली आहेच, पण त्याशिवाय आपल्याला आपल्या शाळा स्तरावर जे फॉर्म ठेवायचा आहे त्याला नोंदणी फॉर्म असं म्हणतात, तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. इथं बघा सुरुवातीला इथं या ठिकाणी फोटो लावणार आहोत आपण. त्यानंतर राज्याचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे, UDAS नंबर या ठिकाणी आहे आणि त्याचा सिरियल नंबर म्हणजेच जो त्याला नंबर आपण देणार आहोत, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं 001 याप्रमाणे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. वर्ष या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्याचं आडनाव, नाव आणि मधलं नाव म्हणजे मिडल नेम हे या ठिकाणी टाकायचं आहे. असाक्षराचं आईचं नाव या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्याला एक्सेल शीटमध्ये सुद्धा नोंदवायचं असल्यामुळं ते महत्त्वाचं या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे. विवाहित असेल तर तसे टिकमार या ठिकाणी आहे. वय या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. वय लिहित असताना 15 वर्षापेक्षा जास्त वय या ठिकाणी असणार आहे. जेंडर आपल्याला लिहायचं आहे. दिव्यांग असेल तर लिहायचं आहे. टिकमार्क या ठिकाणी करायची आणि केंद्र संचालकाची स्वाक्षरी. मोबाईल नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. शिक्षकार्थी म्हणजेच असाक्षराचा मोबाईल नंबर नसेल, जो नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. तसेच
पुढे गेल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे, ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. पुढे आपण जाऊया. उत्तीर्णतेचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, 16.5 गुण प्रत्येक याच्यात असणं गरजेचं आहे. हा एक नमुना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. यामध्ये की कशा पद्धतीने आपल्याला असाक्षराला उत्तीर्ण करायचं आहे, किमान त्याला 49.5 गुण असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला तिन्ही भागामध्ये म्हणजे वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यामध्ये जास्तीत जास्त 5 गुणाचं ग्रेस आपल्याला देता येणार आहे. म्हणून ही माहिती खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकाने नेमकं काय करायचं आहे, परीक्षेसाठी जे काही भरलेले नोंदणी फॉर्म मी आत्ता दाखवले ते जतन करून ठेवायचे आपल्याकडे. त्याचबरोबर यांना काही अहवाल सादर करायचे आहे. उपस्थिती प्रश्नपत्रिका, स्वाक्षरीपट, नियुक्तीपत्र, इतिवृत्त परीक्षेचं हे सगळं आपल्याकडं जमा ठेवायचं आहे. गुणनोंद तक्ता जो दिलेला नमुना आहे तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे आपल्याकडे हार्ड कॉपी. मात्र सॉफ्ट कॉपीमध्ये आपण देणारच आहोत तिथे. केंद्र खर्च अहवाल वगैरे हे सगळं आपल्या शाळा स्तरावर आपल्याला जतन करून ठेवायचे. परीक्षा संपल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांना जे काही पोहोचवायचं आहे आपल्याला, तर केंद्र संचालक अहवाल द्यायचा आहे 3 प्रतीमध्ये, खर्च अहवाल द्यायचा आहे, परीक्षाधीश स्वाक्षरीपट हे सगळं 3 प्रतीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. कोणी भेट वगैरे दिली असेल तर त्यांचा भेट अहवालसुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. हे देण्यासाठी आपल्याला प्रपत्र 5 दिलेले आहेत. 5 नमुने हे आपल्याला सादर करायचे आहे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी जो संकलन करायचा आहे त्याचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. त्या नमुन्यामध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी माहिती भरायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला जो आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला एक्सेल शीट येणार आहे ती जी आपल्याला भरायची आहे. तर एक्सेल शीटचा नमुना या ठिकाणी सगळ्यांना दिसत असेलच. हा एक्सेल शीटचा महत्त्वपूर्ण नमुना या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एकूण 48 मुद्दे याच्यामध्ये आहेत आणि या 48 मुद्द्याला भरायचं कसं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत एकानंतर एक. सिरियल नंबरमध्ये आपल्याला आपल्या शाळेमध्ये आपण जेवढे काही असाक्षर बसवलेले आहेत त्यांचं 1 2 3 1 2 3 क्रमाने द्यायचं आहे. महाराष्ट्र राज्याचं नाव आहे ते ऑलरेडी येणार आहे, तिथं लिहायची गरज नाही आहे. आपल्या असाक्षराचं नाव लिहायचं. बघा इथं वर दिलेलं आहे सरनेम आणि नेम, म्हणजे आधी आडनाव असलं पाहिजे त्याच्यानंतर नाव आलं पाहिजे स्पेस देऊन. हे केल्यानंतर इथं वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आईचं नाव इथं घ्यायचं आहे नंबर 5मध्ये. 6मध्ये आपल्याला मोबाईल नंबर लिहायचा आहे. 7मध्ये त्याची कॅटेगरी लिहायची. कॅटेगरी लिहित असताना आपल्याला दिसत असेल की इथं ड्रॉपडाऊन दिलेलं आहे, याच्यातूनच आपल्याला ते निवडायचं आहे. म्हणजे जनरल आहे, SC आहे, ST आहे, इथं आपल्याला ते निवडायचं आणि त्याला फक्त टिक करायचे आहे. त्यानंतर 8 क्रमांकामध्ये जो असाक्षर आहे तो मॅरिड अनमॅरिड आहे ते लिहायचं आहे. मॅरिड असेल तर यस, अनमॅरिड असेल तर नो. हे पण ड्रॉपडाऊन या ठिकाणी दिलेलं आहे. आता एज ऑफ लर्नर 9 नंबरचा जो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी माहिती आपल्याला कॅपिटलमध्ये भरायची आहे आणि इंग्रजी अंकसुद्धा इंग्रजीमध्ये भरायचे आहे. माहिती सगळी इंग्रजीमध्ये भरायची, एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना. खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहेत की आपल्याला हे सगळं इंग्रजीमधून भरायचे आहे. त्यानंतर त्याचं जेंडर इथं दिसतं आहे, तो पण ड्रॉपडाऊन आहे. मेल आहे की फिमेल आहे की तृतीयपंथी आहे म्हणजे टी आहे. मेल असेल तर M, मेल असेल तर पुरुष असेल तर M, स्त्री असेल तर F आणि तृतीयपंथी असेल तर T. या पद्धतीने आपल्याला दिव्यांग असेल तर यस लिहायचं आहे, नसेल तर नो लिहायचं आहे. हे पण ड्रॉपडाऊन या ठिकाणी दिसतं आहे यस नोचं. त्यानंतर 12 क्रमांकाचा जो मुद्दा आहे तर तो या ठिकाणी आपल्याला युडायस कोड जो आहे तो इथे आहे सरळ 27 आपला राज्याचा. पण एक महत्त्वाची गोष्ट की एका रकान्यामध्ये एकच अंक आला पाहिजे.
27 आपला आहे. त्यानंतर जिल्ह्याचा कोड या ठिकाणी दिसतो आहे 1 आणि 9. त्यानंतर ब्लॉकचा 03 आपल्याला दिसतो आहे आणि आपला शाळेचा जो UDICE आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. 03 नंतरचा जो आहे तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर स्कूल कोड या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला, जो असेल तो. इथे दिसतंय रकाना नंबर 23मध्ये त्या असाक्षराचा जो नंबर आपण दिलेला आहे, म्हणजे बैठक क्रमांक जो दिलेला आहे तो, जसं इथे एकाला 1 दिला, दुसरा आला त्याला 2 दिला, तिसराला 3 दिला, अशा पद्धतीने आपण एक क्रमांक या ठिकाणी येणार आहे. आणि 10 झाल्यानंतर इथे 1 येईल आणि या ठिकाणी 0 येईल, 11 या पद्धतीने. तर 999पर्यंत आपल्याला हे क्रमांक असाक्षराचे देता येतात. ॲड्रेस देत असताना या ठिकाणी गावाचं नाव असणार आहे. जरी आपलं एखादी वस्ती शाळा असेल तर त्या वस्ती शाळेचं नाव न लिहिता आपल्याला गावाचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि इथं जिल्ह्याचं नाव आहे, स्टेट ऑलरेडी दिलेलं आहेत. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. शाळेचं नाव इथं मात्र आपण आपल्या शाळेचं नाव लिहू शकतो. ती गावाच्या नावाच्या ठिकाणी जर वस्ती शाळा असेल तर लिहायची गरज नाही, तिथं फक्त गावाचं नाव लिहा जे अंतर्गत आहे. मात्र इथं जे आहे 30 नंबरमध्ये आपण इथं आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे. ॲड्रेससुद्धा गावाच्या नावाने येणार आहे, जिल्ह्याचं नाव येणार आहे. 33मध्ये राज्याचं ऑलरेडी दिलेलं आहे, 34मध्ये पिनकोड दिलेला आहे. असेसमेंट सेंटर हे जे ना हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे जर आपल्या शाळेमध्ये 1 वर्ग खोली असेल तर सगळ्यांनी एकच लिहा. 2 असतील तर कोणता साक्षर 1मध्ये बसला, कोणता 2मध्ये इथं 2 असेल तर आपण या ठिकाणी 2 लिहू शकतो या पद्धतीने. 2 नंबरच्या हॉलमध्ये 2 हॉल असतील तर इथं हॉल नंबर महत्त्वाचा आहे. इथं परीक्षेची तारीख आहे. मग या ठिकाणी आता ही जुनी माहिती आहे, आपण याला अपडेट करू. तर ही परीक्षा होणार आहे 21/9/2025. मग या पद्धतीने आपल्याला ती माहिती कॉपी पेस्टने सुद्धा करता येते. एकदा आपण 21/9/2025 लिहिले की त्याला कॉपी करून आपल्याला सगळ्यांना ती माहिती. आणि इथं या ठिकाणी ही ऑलरेडी तुमच्या एक्सेल शीटमध्ये इथं लिहायची गरज पडणार नाही, येणारच ते. त्यानंतर इथं मार्क सिस्टीम जे आहे मी तुम्हाला सांगितलं की 50पैकी कसे मार्क पडले तपासल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. मग इथं बघा 17 मार्क आहे, 16 आहे, 16 या पद्धतीने. आणि ग्रेस मार्कची इथं गरज पडली नाही, कारण त्याला 49 गुण बरोबर मिळालेले आहेत. 16.5 पाहिजे होते, इथे गुण कमी पडलेले आहेत. इथं 5-5 पॉईंटचे गुण याच ठिकाणी जर आपण टाकले तर ते कोणत्या तरी एका ठिकाणी 16.5चा टाकून आपण 49.5 पर्यंत जाऊ शकतो आणि त्याला उत्तीर्ण म्हणून या ठिकाणी दिलं आहे. बघा 2 नंबरचा रकाना इथं दिसतो आहे की इथं 12च गुण आहेत. म्हणजे इथं 4 गुणांचा ग्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बाकीचे कोणतेच रकाने रिकामे ठेवायचे नाही आहे. 0 असेल तर 0 त्या ठिकाणी टाकायचं आहे, मात्र रिकामे ठेवायचे नाही. ग्रेस दिला असेल तर ठीक, नाही दिला असेल तर 0 असणं गरजेचं आहे. पॉईंटमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो मार्क गुणदान. मग 11.5 आहे म्हणजे या ठिकाणी ग्रेस मिळतो आहे 4 मार्काचा. या पद्धतीने त्याला आपण पास करायचं आहे. इथं महत्त्वाची गोष्ट ड्रॉपडाऊन दिलेला आहे, पास आणि नीड इम्प्रूव्हमेंट. जर 49 गुण मिळत असतील तर पासवर जायचं आहे, 49पेक्षा कमी गुण असतील तर नीड इम्प्रूव्हमेंटमध्ये आपल्याला जायचं आहे. या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आता या ठिकाणी आणखी काही रकाने 2 रकाने या ठिकाणी वाढलेले नवीन नमुन्यामध्ये. तर त्यामध्ये ID प्रूफ कोणता वापरला, ID प्रूफ कोणता वापरला तो इथं लिहायचा आहे. आणि इथं ID प्रूफ क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, ID प्रूफचा नंबर या ठिकाणी टाकायचा. तर ही अतिशय महत्त्वाची एक्सेल फाईल जी आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे. काही अडचण असल्यास तुम्ही संपर्क करू शकता. ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी संपवतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो की चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याचं काम झालं पाहिजे. धन्यवाद सगळ्यांना, आपण या ठिकाणी ऐकून घेतलं. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं फोटोसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत परीक्षा होत असताना, कारण हे फोटो आपल्याला पुरावा म्हणून सुद्धा लागणार आहेत आणि एक सामाजिक कार्य म्हणून आपण हे काम करणार आहोत.